नमस्कार. कलाप्रज्ञा चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर मी गाणी म्हणते, मी लिहिलेल्या कविता वाचते, तसंच दुसऱ्या कवींच्या पण मी कविता वाचते, वेगवेगळ्या कथा सांगते आणि इतरही प्रकारची बरीच माहिती मी तुम्हाला देत असते. तर तुमची पण आवड अशीच असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला हरतालिकेविषयी माहिती सांगणार आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत करतात. मनासारखा आणि चांगला जोडीदार मिळावा म्हणून स्त्रिया हे व्रत करतात. लग्न झाल्यावरही जन्मोजन्मी असाच चांगला जोडीदार मिळू दे म्हणून हे व्रत करतात. नदीतील वाळू आणून 3 शिवलिंग करून भक्तिपूर्वक पूजा करतात. काही ठिकाणी एक पार्वती आणि एक तिची सखी अशा 2 शाडूच्या मूर्ती आणतात आणि पाटावर तांदूळ घालून त्यावर त्या मूर्ती ठेवतात. समोर एक वाळूचं शिवलिंग ठेवतात आणि मंगळागौरीसारखी पूजा करतात. अगोदर सुपारीच्या गणपतीची पूजा करतात, मग गौरीची आणि मग शंकराची अशी पूजा करतात. देवीची ओटी भरतात, दूध साखरेचा नैवेद्य दाखवतात, आरती करतात, कहाणी वाचतात. काही स्त्रिया अगदी कडक उपवास करतात. हा उपवास दुसरे दिवशी पूजेनंतर सोडतात. हरतालिके दिवशी संध्याकाळी पुन्हा आरती करतात. मुली आणि बायका रात्री एकत्र येऊन खेळ खेळून हरतालिका जागवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा करून दही भाताचा किंवा दही पोह्याचा नैवेद्य दाखवतात. अक्षरात टाकून देवी हलवतात आणि मग विसर्जन करतात. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो आणि सौभाग्य वाढतं असं म्हणतात. आता या व्रताची कथा अशी आहे की हिमालयाला एक कन्या होती आणि ती उपवर झाली. तेव्हा अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. तर तिथं नारद आले आणि नारदांनी सांगितलं की तुझी ही कन्या ही तू विष्णूंना दे. विष्णू हाच तिच्यासाठी योग्य वर आहे. हिमालयाला पण खूप आनंद झाला आणि मग त्याने ही गोष्ट कबूल केली. मग त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली, पण पार्वतीला काही हे मान्य नव्हतं. मग तिनं मनोमन शंकरांना पती मानलं होतं आणि शंकरांव्यतिरिक्त मी कुणाशीही विवाह करणार नाही असा तिचा निश्चय होता. मग पार्वती अरण्यात गेली. तिथं एक नदी होती, जवळच एक गुहा होती. त्या गुहेत ती राहिली आणि तिथं तिनं घोर तपश्चर्या केली आणि कडक उपवास केला. शंकरांची पूजा केली. तिला शंकर प्रसन्न झाले. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले वर माग. तर पार्वती म्हणाली की तुम्ही माझं पती व्हावं आणि माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करावा एवढीच माझी इच्छा आहे. तर शंकरांनी तथास्तु म्हणून सांगितलं आणि आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी पार्वतीनं व्रतपूजा विसर्जन करून मैत्रिणीसह पारणं केलं. तेवढ्यात हिमालय पर्वत पण मुलीला शोधत शोधत तिथं आला आणि मग त्यांनी विचारलं की तू इकडं का आलीस. तर मग पार्वतीनं सगळी हकीकत सांगितली आणि मग एक चांगला मुहूर्त बघून हिमालयानं शंकर आणि पार्वतीचं लग्न करून दिलं. तर जसं पार्वतीला तिच्या मनाप्रमाणे पाहिजे तो वर मिळाला तसा आपल्याला हवा तो वर मिळावा म्हणून कुमारिका स्त्रिया हे व्रत करतात. आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा असाच चांगला नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून लग्न झाल्यानंतरही काही स्त्रिया हे व्रत करतात.